संदीप, टॉस जीता है A1 नांदगांव टीम ने। 5 ओवर का ये मैच होगा और हालांकि सूरज गुरूब हो रहा है, सूरज ढल रहा है, फिर भी अपने आप पर भरोसा, अपने आप पर आत्मविश्वास A1 नांदगांव के कैप्टन ने जताया और उन्होंने सबसे पहले यहाँ पे क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है सुपरफास्ट अगराव को। अगराव के 2 सलामी बल्लेबाज हम देख सकते हैं मैदान में मौजूद हैं, सुयोग और उनके साथी बल्लेबाज नागेश। गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में हमेशा की तरह उमेर पठान के ऊपर। उमेर पठान, सामरान और उसके साथ फरहान कलवस्कर, इन सभी खिलाड़ियों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नजराना पेश किया था। काफी जबरदस्त गेंदबाजी की थी और इसी वजह से अंतिम मैच में वो प्रवेश कर चुके हैं। अब यहाँ पे महासंग्राम, महामुकाबला, मेगा फाइनल हम देख रहे हैं। इस इलाके में दोनों भी ये टीमें बहुत ही नामचीन है, बहुत ही जानी मानी टीमों में से ये दोनों भी टीमें हैं। और अब यहाँ पे हालांकि चार्ज हो चुकी है सुपरफास्ट अगराव और आज का दिन का ये पहला मुकाबला खेल रहे हैं A1 नांदगांव। नांदगांव टीम को यहाँ पे थोड़ा सा वार्म अप करना होगा, थोड़ा सा लय में आना होगा और इसी वजह से हम देख सकते हैं कि अब यहाँ पे अगराव थोड़ा सा हमें भारी नजर आएगा, जिसकी मैं बात कर रहा था, क्योंकि ये फुल चार्ज है और आत्मविश्वास से लबालब भरे है। जैसे ही शॉट ऑफ लेन गेंद उमेर की थी, ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास काफी हद तक सफल। गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। पहली गेंद के ऊपर छक्का लगाने की हालांकि कोशिश की है और बहुत ही आत्मविश्वास के साथ यहाँ पे शुरुआत देखिए, क्या लाजवाब, इससे और अच्छी शुरुआत क्या हो सकती है। क्रिस गेल का भी यहाँ पे रिकॉर्ड तोड़ दिया, क्योंकि क्रिस गेल ने कसौटी क्रिकेट में पहली गेंद के ऊपर छक्का लगाने का करिश्मा किया है, मगर यहाँ पे लगातार 2 गेंदों पे 2 छक्के यहाँ पे जड़े हैं बल्लेबाज सुयोग ने। बहुत ही बढ़िया शुरुआत, झन्नाटेदार छक्के यहाँ पे हमें देखने को मिल रहे हैं और इस अंतिम दिन का ये पहला मैच खेल रहे हैं A1 नांदगांव को समझना होगा, संभलना होगा, वक्त रहते हुए अपने लाइन एंड लेन को सही करना होगा, वरना वक्त हाथों से कब चला जाएगा पता भी नहीं चलेगा। कुछ यहाँ पे संदेश देते हुए फहद कलवस्कर अपने खिलाड़ियों को, और देखिए फहद का ये संदेश शायद यही था कि यहाँ पे स्लोवर वन करने की जरूरत है, बल्लेबाज को थोड़ा सा चकमा देने की कोशिश करे और उमेर ने वही किया। उमेर का ये लहराता हुआ गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाहर की तरफ निकल रहा था, बल्लेबाज पूरी तरीके से चक गए, उनका रिदम उन्होंने तोड़ दिया। जी हाँ, फिर से एक बार फास्टर वन गेंद, इस मरतबा मिस टाइम शॉट, गेंद बिहाइंड द विकेट और उसे जज नहीं कर पाए। खराब फील्डिंग का प्रदर्शन और इसी वजह से यहाँ पे सुयोग को एक जीवन दान मिलता हुआ। तकदीर वाले रहे सुयोग, पहले 2 गेंदों में 2 छक्के लगाने के बाद तीसरी गेंद के ऊपर स्लोवर वन करने की कोशिश की थी, उसमें काफी हद तक सफल रहे थे उमेर, और चौथी ही गेंद के ऊपर यहाँ पे बल्लेबाज अपना पूरी तरीके से जो मिस टाइम शॉट हमें देखने को मिला और इसी वजह से संकट में घिरे थे। मगर कहा जाता है कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। यहाँ पे बहादुरी के साथ बल्लेबाजी करते हुए सुयोग का साथ दिया किस्मत ने। उमेर थोड़े से नाराज होंगे अपने संग सहकारियों से, क्योंकि मेहनत कर रहे हैं। गेंदबाजी की कला अक्सर कहा जाता है कि बहुत ही मेहनत की कला होती है, सोच समझकर दिमाग का इस्तेमाल करते हुए यहाँ पे गेंदबाजी करनी पड़ती है। इस मरतबा बहुत ही अच्छी गेंद, मगर फिर से एक बार जीवन दान मैं कहूंगा, क्योंकि गेंद ने बल्ले का बाहरी सीधा तो लिया था मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए। वहां के फील्डर स्लीप में फील्डर तैनात थे, थोड़े से दूर थे और इसी वजह से गेंद और बल्ले में बहुत सारा फासला हमें नजर आया। देखते देखते दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया 15 रन, 15 फॉर नो लॉस। पहला ओवर प्रगति पर, 1 गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी है।
उमेर फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट दौड़ना शुरू किया। जी हाँ, इस मरतबा तेज तर्रार गेंद फुलर लैंड की डिलीवरी थी, यहाँ पे रनआउट का खतरा मंडराता हुआ और नागेश रनआउट होकर पवेलियन में वापस आएंगे। ये पहला झटका, पहले विकेट का पतन। धन्यवाद डीजे मास्टर। याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असणारे रामराजचे माजी सरपंच श्री मोहनजी धुमाळ यांच्या वतीने मंडळाला 1001 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो। मोहनजी धुमाळ धन्यवाद। त्याचप्रमाणे सुरेंद्र हाडकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचेही मंडळाच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांनाही धन्यवाद देतो। और कल के हीरो, कल के पूरे दिन में जिसने सभी को चौंका दिया था, आश्चर्यचकित करने वाली गेंदबाजी की थी, तकरीबन 10 विकेट अपने नाम किए थे सामरान, 70 नंबर की जर्सी परिधान किए हुए पूरे दिन हर एक बल्लेबाज को चकमा दिया था और लाजवाब गेंदबाजी का नजराना अपने टीम के लिए पेश किया था उसी सामरान के ऊपर। हालांकि 20 साल का खिलाड़ी है, एक्सपीरियंस बिल्कुल नहीं है, क्योंकि जस्ट 1 साल या 2 साल का वक्त गुजर चुका है, वो प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं, मगर इस कम समय में, कम आयु में उन्होंने जिस तरीके से ऊंची उड़ान ली है वो काबिले तारीफ है। राइट आर्म राउंड विकेट, सामरान की पहली गेंद। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर बहुत ही बढ़िया तरीके से खेला, बिहाइंड द विकेट, लॉन्ग लेग सीमारिका के बाहर इस मरतबा गेंद 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। और संदीप देखिए, ये नजारा अक्सर देखने को मिलता है, क्योंकि आज अगराव की टीम सुबह से खेल रही है, उनका आत्मविश्वास यहाँ पे चोटी पर है और अभी अभी A1 जो नांदगांव की टीम है उन्हें चार्ज होने में थोड़ा सा वक्त चला जाएगा। इस मरतबा फास्टर बनती गेंद, बल्लेबाज को थोड़ा सा यहाँ पे आश्चर्यचकित करने की कोशिश की। पहली गेंद स्लोवर बनती, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, ऑफ स्टंप पर सफल होकर उसे चौके में तब्दील किया था, मगर अब यहाँ पे एक फास्टर वन गेंद के ऊपर बल्लेबाजों को थोड़ा सा द्विधा मनस्थिति में डालने की कोशिश सामरान द्वारा देखने को मिल रही है। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज सुयोग 2 चौके, 2 छक्के और 1 चौके की सहायता से बल्लेबाजी कर रहे हैं। जी हाँ, फिर से एक बार स्लोवर वन गेंद थी, मगर पहले ही मन बना लिया था, परख लिया था और अभ्यास पूर्वक ये स्ट्रोक हमें देखने को मिला। गेंद डीप स्क्वायर लेग सीमारिका के बाहर, 6 रन। कल का दिन अलग था, कल के टीम अलग थी और कल के बल्लेबाज भी अलग थे, और अब यहाँ पे देखिए सामरान के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, चुनौती है, मगर आखिरकार सामरान के जाल में फंस गए सुयोग और आखिरकार अपना कीमती विकेट उनको देना पड़ा एक लहराती हुई गेंद के ऊपर। हालांकि बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, बाहर निकलती हुई गेंद थी और शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच और सुयोग बैक टू दी पैवेलियन। धन्यवाद डीजे। इसीलिए संदीप जी देखिए, मेरा ये मानना होता है कि जब भी फाइनल मैच खेलने के लिए जो टीम आती है दूसरे दिन खेलने के लिए, उन्हें थोड़ा सा प्रैक्टिस करना जरूरी है, प्रैक्टिस सेशन उनका लेना बहुत ही जरूरी है। थोड़ी देर के लिए क्यों ना हो, आधा घंटा 1 घंटा पहले आना बहुत ही जरूरी है। और देखिए उसका प्रभाव क्या हो सकता है, इसका उदाहरण हमारे सामने पेश आता हुआ, क्योंकि कल ये टीम बहुत ही खतरनाक, बहुत ही डेंजरस लग रही थी, कमाल की घातक गेंदबाजी की थी सामरान ने, और आज एक साधारण से गेंदबाज नजर आ रहे हैं। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार दीपक के बल्ले से निकलता हुआ और एक बड़ा स्ट्रोक, गेंद डीप स्क्वायर लेग सीमारिका के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे।
कल पूरे दिन में सामरान ने जितनी गेंदबाजी की, जितने ओवर डाले, मात्र एक छक्का जड़ा था बल्लेबाजों ने, और अब यहाँ पे एक ही ओवर में 2 छक्के हमने देख चुके हैं। सामरान के इस ओवर में तकरीबन 16 रन अब तक खर्च कर चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज दीपक फिर से एक बार, जी हाँ, इस मरतबा शॉर्ट ऑफ लेन गेंद, और वही नतीजा, वही नसीहत। फिर से एक बार गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। दीपक बलकौड़े ने मात्र 2 गेंदों का सामना किया है और 12 रन जुटा लिए हैं। कमाल की बल्लेबाजी। दीपक बहुत दिनों के बाद अब इतने जबरदस्त फॉर्म में नजर आ रहे हैं। संदीप जी, मुझे हमेशा ये सवाल आता है कि ये बल्लेबाज अग्राव से बाहर क्यों नहीं निकलता। इतना जबरदस्त बल्लेबाज है, इतनी अच्छी बल्लेबाजी करता है। अक्सर मैंने जब भी देखा उनको खेलते वक्त बहुत ही बढ़िया पारियां उन्होंने खेली है, मगर ये बल्लेबाज न जाने क्यों अपने गांव से और अपने परिसर से दूर खेलने के लिए नहीं जाता, और इसी के कारण वरना इस बल्लेबाज के परचम हर तहसील में लहराते हुए हमें नजर आएंगे। नए गेंदबाज आए हैं फहद कलवस्कर, एक ऑलराउंडर खिलाड़ी। कल लगातार 2 मैचों में मैन ऑफ द मैच के खिताब से जिन्हें नवाजा गया था, वही फहद कलवस्कर, राइट आर्म राउंड द विकेट। पटकी हुई गेंद थी, मगर नतीजा वही, गेंद डीप स्क्वायर लेग के ऊपर से हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। गणेश सोगले पहले गेंद का सामना कर रहे थे, और देखिए आत्मविश्वास कितना बुलंदी पर है उनका, और छक्के के सहायता से गणेश ने भी शुरुआत की है। स्लोवर 1 गेंद थी, और टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप पर जाती हुई गेंद, लेग स्पिन किया था इस गेंद को, और बैकफुट पर जाकर उसे स्क्वायर कट करने की कोशिश थी गणेश की। डीप कवर में फील्डर तैनात थे, एक ही रन यहाँ पे मिलेगा, और इस 1 रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होती हुई रनों की संख्या जहां पहुंची है 44 रन। तीसरा ओवर प्रगति पर। 5 ओवर का ये मैच अलीबाग तहसील में, हालांकि ये पहली मर्तबा होगा कि हर मैच यहाँ पे 6 ओवर का और 5 ओवर का खिलाया गया। एक भी मैच यहाँ पे 4 ओवर का नहीं हुआ, ये एक रिकॉर्ड कहा जाएगा। जी हाँ, फिर से एक बार बैकफुट पर थोड़ा सा क्रीज का पूरा इस्तेमाल करते हुए गेंद को पहुंचा दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। लगातार 3 गेंदें उन्होंने खेली है और 3 छक्के जड़े हैं। कमाल की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, आत्मविश्वास से लबालब भरे हुए, और आज सुबह से जैसे जैसे उन्होंने बल्लेबाजी की है, और इस मरतबा फुलर लेन की डिलीवरी उसे सीधे बल्ले से खेला लॉन्ग ऑन की दिशा में, उमेर के हाथों में, एक ही रन यहाँ पे मिलेगा। इसी तरह की गेंदबाजी करनी होगी, तब यहाँ पे बच सकते हैं, तब यहाँ पे बड़े स्ट्रोक से बल्लेबाजों को वंचित कर सकते हैं। शॉर्ट ऑफ लेन गेंद करोगे, फुल टॉस गेंद करोगे, ओवर पिच गेंद करोगे, तो यहाँ पे आपको जरूर मार पड़ेगी। इस मरतबा अच्छी गेंद, बहुत ही शानदार गेंद थी। इस मरतबा ब्लाइंड शॉट खेला था, हालांकि परखे बिना, अभ्यास किए बिना अपने बल्ले को चलाया था। जबरदस्ती डीप मिड विकेट के ऊपर से खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। फहद कलबस्कर हालांकि बहुत ही होशियार और बहुत ही चाणक्य, धूर्त और बुद्धिमंत खिलाड़ी है। देखिए फिर से एक बार गणेश को चकमा देने में कामयाब रहे। स्लोवर 1 गेंद थी, अलग अलग तरह की गेंदबाजी करने के लिए माहिर, कभी स्लोवर 1, कभी लेग स्पिन, कभी ऑफ स्पिन, कभी फास्टर 1, कभी बैक ऑन द हैंड, इस तरह की गेंदबाजी करते हैं। आखिरकार 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, और 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 51 रन, यानी तकरीबन 17 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि एक बहुत ही अच्छा स्कोर माना जाएगा। 2 ओवर अभी भी आने बाकी है।
याच दरम्यान श्री राजेश नाखवा आपले साखरातील खेळाडू राजेश नाखवा यांचाही सन्मान केला जाणार आहे। मी राजेश नाखवा यांना स्टेजच्या समोर आमंत्रित करतो आणि ॲडव्होकेट रोहित यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते राजेश नाखवा यांना सन्मानित करायचं आहे। आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक माजी खेळाडूंना माजी खेळाडूंना इथे गौरवण्यात आलं आणि त्यापैकीच राजेश नाखवा यांचाही सन्मान होतोय। ओव्हर टू यासीन सर। कैमरामैन थोड़े इस बीच नए गेंदबाज नदीम अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। बाएं हाथ के बल्लेबाज सामने है दीपक बलकौड़े। तूफानी बल्लेबाजी आज उन्होंने की है। जी हाँ, परफेक्ट यॉर्कर के साथ शुरुआत की है नदीम ने। और ये नदीम की संदीप जी खासियत है, वो ज्यादातर फुलर लेन की डिलीवरी करते हैं, यॉर्क करने की कोशिश करते हैं, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित करते हैं और विकेट के लिए नहीं जाते। यहाँ पे रनों के ऊपर अंकुश लगाना मुख्य काम है, ये समझते हुए उनकी गेंदबाजी अक्सर फुलर लेन की होती है और इसी से यहाँ पे शुरुआत की है नदीम ने। कहा जाता है कि अब जो हाँ, इस मरतबा फिर से एक बार यॉक करने का प्रयास था मगर फुल टॉस कर गए थे और वो भी लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद थी। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलेगा। कहते हैं कि हवा के बिना हम रह नहीं सकते और पानी के बिना हम जी नहीं सकते और क्रिकेट में ऐसा आलम है दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। यहाँ पे बचना है तो आपको यॉर्कर ही करना होगा, मगर यॉर्कर करते वक्त कभी कभी फुल टॉस होती है और कभी कभी ओवर पिच भी होती है, तो उसके लिए लसीत मलिंगा जैसी प्रैक्टिस भी करनी होगी। स्टंप के सामने शूज रखने होंगे और उस शूज को सही निशाने पे और सही ठिकाने पे गेंदों को डालना होगा, उस शूज को शूट करना होगा, तब जाके यहाँ पे आपकी गेंदें सही ठिकाने पे गिरेगी। अगली गेंद नदीम की, देखिए फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास था, बहुत ही बढ़िया गेंद थी मगर उस गेंद को ढीले हाथों से और अपने बल्ले को तिरछा करते हुए कारपेट के सहारे खेलना यहाँ पे मुनासिब समझा। बहुत ही सेंसिबल यहाँ पे क्रिकेट देखने को मिल रहा है, स्पेशली बल्लेबाज दीपक बलकौड़े के जरिए से, क्योंकि जैसे ही खराब होती है गेंद उसका पूरा फायदा उठाकर 6 रन में तब्दील होती है और यहाँ पे अच्छी गेंद के ऊपर 1 रन देकर अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका देते हैं और साथी बल्लेबाज गणेश भी जबरदस्त पारियां यहाँ पे खेलते हुए इस मरतबा डीप स्क्वायरले की दिशा में फिर से एक बार बड़ा स्ट्रोक 6 रनों के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 61 रन। धीरे धीरे जैसे जैसे यहाँ पे वक्त गुजर रहा है, देखिए फिर से एक बार गेंद को वहीं पे दबाना पड़ा क्योंकि लाजवाब यॉर्कर करता। इस मरतबा गणेश के पास कोई जवाब नहीं था। जिस तरीके से गला घोटा जाता है वहां पे गेंद का गला घोट दिया उन्होंने, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, इसी वजह से 1 रन दोनों भी बल्लेबाजों को लेने का अवसर यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 62 रन, 62 रन ऑन स्कोर बोर्ड। चौथा ओवर प्रगति पर, चौथे ओवर की एक गेंद आना बाकी। दीपक ने कमाल कर दिया है इस आज के दिन, हालांकि कुछ हद तक यहाँ पे नदीम ने रोक के रखा है। इस मरतबा आखिरकार यॉर्क करने की कोशिश में ओवर पिच गेंद कर गए और गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ पहुंचा दिया डीप मिड विकेट सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। अब यहाँ पे टीम मीटिंग लेना मुनासिब नहीं होगा। चलिए, वक्त यहाँ पे गुजर रहा है, वक्त किसी के लिए भी नहीं रुकता। सूरज यहाँ पे ढल रहा है, धीरे धीरे हम देख सकते हैं इस मैदान में भी अंधेरा छाएगा। उस अंधेरा छाने के पहले मैच का खत्म होना बहुत ही जरूरी है। सामरान आए हैं फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके, अर्थात 5वां ओवर लेके। सामने है स्ट्राइक एंड पर गणेश। गणेश ने अब तक 2 छक्कों की सहायता से अपनी पारी को आगे बढ़ाया है बहुत ही बढ़िया तरीके से। इस मरतबा हवा में खेलने की गलती जरूर की है। डीप कवर की दिशा में फील्डर थे और एक आसान सा कैच और इसी के साथ गणेश बैक टू दी पैवेलियन। सामरान को मिलती हुई ये और एक सफलता। हालांकि पहला ओवर
सामरान ने डाला था उसमें भी एक सफलता उनके नाम, मगर खराब ओवर रहा था सामरान के लिए। और उसी वक्त सामरान का वो ओवर सुपर फास्ट अगराव के लिए बहुत ही बेहतरीन होता हुआ, क्योंकि 22 रन उस ओवर में आए थे, मगर अपनी गलतियों को यहाँ पे दुरुस्त करने की कोशिश की है सामरान ने। पहले ही गेंद के ऊपर चकमा दिया था, हवा में खेलने पर मजबूर कर दिया था। वही सामरान फिर से एक बार दौड़ते हुए, जी हाँ, इसमें तब जोरदार अपील पगबदा का, बाल बाल बच गए। हालांकि स्टंप से हटकर हालांकि खेलने की कोशिश थी और इसी वजह से लेग बाय के रूप में यहाँ पे 2 रन मिलेंगे। ऑफ स्टंप पर सफल होकर लॉन्ग लेग की दिशा में और स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास था। गेंद टप्पा खाने के बाद इस मर्तबा थोड़ी सी नीची रही थी और इसी वजह से पैर से टकराई थी। सामरान ने इस ओवर में कुछ हद तक बल्लेबाजों को रोक के रखा है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, लगातार 2 गेंदों के ऊपर बीट किया है बल्लेबाजों को, एक विकेट भी प्राप्त किया है वही सामरान। फास्टर वन फिर से एक बार यहाँ पे हवा में खेलने पर मजबूर कर दिया और एक आसान सा कैच मिड विकेट की दिशा में, और दीपक बलगौड़े तूफानी बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। यूट्यूब के जरिए से इस मैच को देखने वाले सभी क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं। मगर सामरान ने देखिए क्या वापसी की है, अंतिम ओवर है, मगर फिर भी यहाँ पे इस मर्तबा सामरान के ऊपर जोरदार प्रहार किया और गेंद को पहुंचा दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। पहली 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए थे सामरान ने और 2 बल्लेबाजों को चलता किया। इस मर्तबा फिर से एक बार घूमती हुई गेंद फुल टॉस थी ऑफ स्टंप के बाहर और उसका फायदा नहीं उठा पाए। लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। रनों की संख्या में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 76 रन ऑन स्कोर बोर्ड, 76 रन हो चुके हैं और अंतिम ओवर की एकमात्र गेंद बची हुई है। सामरान ने इस ओवर में 3 बल्लेबाजों को चलता किया है, 3 विकेट अपने नाम किए हैं। पहले ओवर में 1 विकेट हासिल किया था, यानी सामरान के खाते में अब तक 14 विकेट जा चुके हैं। हाईएस्ट विकेट टेकर सामरान इस टूर्नामेंट के मुझे नजर आते हुए। राइट ऑफ राउंड विकेट सामरान फिर से एक बार, जी हाँ, फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर तो किया है मगर गेंद को पहुंचा दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। दीपक ने अब तक 113 रनों का योगदान दिया है। मात्र 38 गेंदों का सामना करते हुए दीपक ने हाईएस्ट रन यहां पे स्कोर किए हैं। तकरीबन 14 छक्के उनके बल्ले से आज पूरे दिन में हमें देखने को मिले और 4 चौकों की सहायता से उन्होंने अपनी पारी को संभाला है। क्या कमाल की बल्लेबाजी की है। कुल मिला के रनों की संख्या 82 रन, जीतने के लिए 83 रनों की जरूरत। 83 टू विन इन 5 ओवर्स। और संदीप जी देखिए यहाँ पे 83 रन, 83 का आंकड़ा हम सब के सामने आता हुआ और 83 का आंकड़ा हम सभी के लिए बहुत ही लकी साबित हुआ है भारतीय क्रिकेट के जरिए से अगर सोचा जाए, क्योंकि 83 का वो वर्ल्ड कप और उसी के साथ 183 जो स्कोर हो चुका था भारतीय टीम का फाइनल मैच में, और विराट कोहली ने जो हाईएस्ट रन बनाए थे अपने करियर में वो भी 183 थे।
और इसी वजह से 83 का ये जो आंकड़ा है हम भारतीयों के लिए बहुत ही लकी साबित हुआ है अक्सर। और इसी के साथ फिर से एक बार हम माइक्रोफोन में तब्दीली करेंगे। मैं संदीप जगे से रिक्वेस्ट करना चाहूंगा कि आप आइए और यहाँ पे सभी भार आपके कंधों पर लीजिए। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच यासिन सर। 83 आकड्यांची महती आपण सांगितली आणि 83 धावसंख्या चेस करायची आहे, पण याच दरम्यान ज्यांच्या वतीने आम्हाला या क्रिकेट स्पर्धेला आर्थिक स्वरूपात मदत झाली त्यांचेही आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, ज्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखा ताई पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाची मंडळाला देणगी लाभली, त्यांचा आभार व्यक्त करतो। सन्माननीय निलेशजी खोत यांच्याकडून 7000 रुपयाची मंडळाला देणगी लाभली, त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि सन्माननीय संदेशजी पालकर यांच्या वतीने 2500 रुपयाची देणगी लाभली, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि वळतोय मैदानामध्ये जिथे पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय। डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। पहिल्या चेंडूवरती फहदने चौकार खेचलाय आणि फहदच्या फलंदाजीमध्ये एक वेगळा ग्रेस आहे, एक वेगळा ॲटिट्यूड आहे आणि ॲट द सेम टाइम त्याच्या फलंदाजीतला रांगडेपणा आज मैदानावरती राकट अशा पद्धतीची खेळी दाखवणार का? हा जोरदार अपील उचलून धरले फलंदाज बाद। आग्राव संघाला मोठं यश मिळतंय, सुपरफास्ट आग्राव सुपरफास्ट निघालाय। पहिल्या चेंडूवर चौकार, लगेच नवीन फलंदाज पाठवायचा आहे। फलंदाजांनी येऊन स्क्वेअर लेगच्या पंचांच्या बाजूला बसायचं आहे। तुम्हालाच बॅड लाईटचा त्रास होऊ शकतो याची नोंद घ्यायची। मी नांदगाव संघाच्या कॅप्टनला विनंती करेन। एका बाजूला आज आपण पाहिलं तर सुपरफास्ट आग्राव संघ, म्हणजे ज्यांच्याकडे थोडं गाड्यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर बुगाटी आहे, फेरारी आहे, शेव्हरलेट आहे, मर्सिडीज आहे, सगळे आहेत, म्हणून ते सुपरफास्ट धावत सुटले। आणि म्हणून आज आग्राव संघाने तब्बल मैदानामध्ये 82 धावा ठोकल्या आणि ईट का जवाब पत्थर से या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय। चौकार नंबर 2 बाय A1 नांदगाव। क्या बात है, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानात आलाय। आहा इश्तियाक, व्हाट अ शॉट, 6 नंबर फर्स्ट बाय इश्तियाक। थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। आपण पाहतोय यासिनजी मैदानामध्ये आज आपल्याला जणू काही हायलाइटची कॉमेंट्री करायची आहे असं धरूया, कारण पहिल्या इनिंगला 82 रन्स आल्या, आता ईट का जवाब पत्थर से अशा प्रकारची रणनीती पाहायला मिळते। इश्तियाक हा 82 चेस करताना 83 अर्थात धावसंख्या चेस करायची। एक शांटेकन मोठी विकेट मिळाले, इश्तियाक बाद होऊन परततोय पॅव्हलियनमध्ये। थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। शैलेशच्या गोलंदाजी मधला अनुभव मैदानात पाहायला मिळालाय आणि या ऑफ कटर होता, स्लोवर वन ऑफ कटर होता आणि तो फलंदाजाला समजला नाही। चेंडू झपकन आत आला, एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि मी म्हणेन हे सुपरफास्टला मिळालेलं यश नंबर 2। टोटल 14 झाल्यात, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, नंतर चौकार, नंतर षटकार, अशा पद्धतीने अद्यापर्यंत 2 विकेट गेल्या आणि 14 धावा धावफलकावरती सुद्धा लागल्यात। सामना जिंकण्यासाठी 83 धावांची गरज असताना मोठा फटका या वेळेला खेळला जातोय। चेंडू सरळ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार।
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. मी नेहमी म्हणतो की 20 धावा धावफलकावरती झाल्यात. मी नेहमी म्हणत असतो की आक्रमकता अशी असावी की ती समोरच्या खेळाडूच्या मनामध्ये भीती निर्माण करावी आणि तीच आक्रमकता आज मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला सुपरफास्ट आग्रावने 82 धावा उभारल्यानंतर 83चं लक्ष समोर ठेवलं. मग या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानामध्ये फहद आणि त्याची टीम नक्कीच म्हणत असेल की उसमें क्या है, हम भी चेस करेंगे. आणि हे मला वाटतं ज्या प्रकारे डॉक्टर काशीनाथ घाणेकर चित्रपटामधला तो डायलॉग उसमे क्या है फेमस झाला, तशाच पद्धतीने नांदगाव संघ ही मैदानामध्ये उसमे क्या है म्हणत मैदानात या धावा चेस करणारच. धाव फलकावरती 2 धावांची भर पडली, एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या 22 धावा. 22 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन अ सेकंड ओव्हर. गोलंदाजीसाठी नवीन आलाय गोलंदाज प्रणीत बागवाले गोलंदाजीसाठी मैदानात आहे, ज्याच्याकडून अपेक्षा असतील. पण सुपरफास्ट आग्राव संघाला या षटकामध्ये अर्थातच धावा रोखणारी गोलंदाजी करावी लागेल, यात कोणतीही शंका नाही. आणि दुसऱ्या बाजूला एवन नांदगाव फहदच्या टीमला माहिती आहे की मैदानात धावा कशा बनवायच्या. एका बाजूला उमर आहे, दुसऱ्या बाजूला कामरान आहे, अशी फलंदाजी मैदानात पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज बिहाइंड विकेट आणि बाद होतोय. तिसरा फलंदाज आउट होऊन परतणार पॅव्हलियन मध्ये. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. एका बाजूला षटकार चौकारांची आतिषबाजी आणि दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा जात आहेत. जोरदार अपील, उत्साह, आत्मविश्वास, जिगरबाजपणा, रोमहर्षकता, नाट्यमयता सगळंच काही अनुभवायला कसं मिळतं. म्हणजे क्रिकेट मधली फायनल कशी असावी. या मैदानाने अनेक फायनल पाहिल्या. मी मग सकाळच्या सत्रापासून तेच सांगतोय की या मैदानावरती जानू हलेने रेकॉर्ड्स केले, राम हलेने अनेक रेकॉर्ड्स रचले आणि त्याच वेळेला इथे मैदानात सुपरफास्ट आग्राव रेकॉर्ड वरती रेकॉर्ड रचतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 22 या धावसंख्येवरती हा फलंदाज चौथा बाद होऊन परतलेला आहे. 4 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज, 14 या धावसंख्येवरती दुसरा, तिसरा 22 आणि चौथा ही 22. गोलंदाज प्रणीत बागवाले या वेळेला कमबॅक करतोय. राईट मोर द विकेट वन्स अगेन फ्रॉम पॅव्हलियन एंड. लेफ्ट हँडेड बॅट्समनचा एज घेऊन जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. धाव घेण्याची गरज आहे नाही याच्यामध्ये डबल माइंडेड झाले. बॅक टू वन्स अगेन नॉन स्ट्राइक एंड. सागर विचारे यांच्याकडून पारितोषिक येते. जर सागर विचारे यांनी सुपरफास्ट आग्राव संघासाठी जर सामना जिंकला सुपरफास्ट आग्राव तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. बट नो डाऊट कामरान या वेळेला हिट करतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 83 धावा चेस करताना तुम्हाला जिगरबाज खेळी करावी लागेल हे माहिती आहे. आणि अशा वेळेला कामरान जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे तो मैदानामध्ये आपल्या हातामध्ये ही सगळी अपेक्षा पूर्ण होण्याची जबाबदारी खांद्यावरती घेतोय. प्रणीत टू कामरान. फुल टॉस जरूर, लोअर फुल टॉस अर्थात एक धाव येते. शैलेश या वेळेला फेक करतो आणि फलंदाज बाद. वन्स अगेन या वेळेला मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि कामरान बाद होऊन परतणार पॅव्हलियन मध्ये. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर.
इथे एक सस्पेन्स मूवी नक्की नाहीये, पण इथे मैदानात थ्रिल जरूर आहे आणि तो आपण अनुभवतोय. एका बाजूला शैलेशच्या फेकीला कमीपणा दाखवण्याचा हा जो प्रयत्न झाला त्याच्यामध्ये खेळाडू धावचीत झाला. 28 धावा धावफलकावरती लागल्यात, 5 फलंदाज माघारी परतलेत. सामना जिंकण्यासाठी 83 धावांची गरज आहे. ॲडव्होकेट रोहित भोईर आणि त्यांच्या मित्रमंडळीने आयोजित करण्यात आलेल्या रेवदंडा क्रिकेट क्लबच्या वतीने ही जी स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो तो दिमागदारपणा अनुभवला. ती एक वेगळ्या पद्धतीची मजा सुद्धा आपण घेतली आणि त्याच वेळेला अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा या मैदानावरती सत्कार सुद्धा झाला. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य संदीप खोत यांचे या दरम्यान आगमन होते. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. कैलासवासी सौ स्नेहा भोईर स्मृती चषकाच्या निमित्तानं मित्रांनो आपण एकत्र जमलो आणि या स्पर्धेमध्ये अजूनही मॅच रोमांचकता दाखवून देते या षटकाराने. डीजे मास्टर एवढ्यात थांबू नका, हे क्रिकेट आहे त्याच्यामुळं शेवटचा बॉल जो 35 धावसंख्या धावफलकावरती लागले. सामना जिंकण्यासाठी 83 धावांची गरज आहे आणि मला माहिती आहे जे नांदगाव संघाला मी ओळखतो म्हणजे कदाचित सोशल मीडियाचे या ठिकाणी आकडेवारी घेऊन सांगेल, पण A1 नांदगाव संघ फायटर संघ आहे आणि लास्ट मोमेंटला सुद्धा तो सामना फिरवू शकतो आणि या वर्षात तो तुफान फॉर्म मध्ये आहे. असा संघ मैदानात फायनल साठी आलाय मित्रांनो. बॅकफुट वरती जाऊन चेंडू खेळलाय तो कव्हर्स मध्ये. जोपर्यंत विराज पोहोचेल चेंडूवरती, एक धाव तो पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू थांबवतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावाने धावसंख्या पोहोचते 37 पर्यंत. 37 ऑन बोर्ड. 83 धावसंख्या चेस करताना 83 धावा जर चेस करायचे असतील तर आत्मविश्वास दाखवावा लागेल. उत्साह केवळ उपयोगाचा नाहीये तर त्याच्यासोबत तुम्हाला मैदानामध्ये कर्तबगारी सुद्धा तेवढीच महत्वाची. या आधुनिक खेळामध्ये काही टेम्पलेट्स क्रिकेटचे बदललेत आणि त्याच टेम्पलेट्स वरती ही मॅच हा सामना आपण पाहतोय. या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, षटकार. आज या वेळेला मैदानामध्ये माचच्या बॅट मधून निघालेला हा एक मजेदार फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून धावफलकावरती धावसंख्या 43. अजूनही 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि साधारण 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना अजूनही रंगतदार आहे मित्रांनो. राईट मोर द विकेट वन्स अगेन शैलेश फ्रॉम पॅव्हलियन एंड. बॅक फुट वरती जाऊन चेंडू एज घेऊन पाहत आहे. थर्ड मॅन बाउंड्री. यस इट इज वेलकम फॉर वन्स अगेन A1 नांदगाव. 13 चेंडू येणं बाकी. धन्यवाद डीजे मास्टर. सामना जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता असणार आहे. 13 चेंडू आणि 36 धावा. सामना कशा पद्धतीने टर्न आउट होतोय मित्रांनो आपण पाहतोय. 47 रन स्कोर बोर्ड वरती आल्यात. शैलेशलाही विचार करायला भाग पडतंय. अंतिम सामना कसा असावा, मग त्याच्यामध्ये रोमहर्षकता असावी, नाट्यमयता असावी, शेवटच्या चेंडूवर जाणारा असावा अशी जी अपेक्षा व्यक्त केली जाते आपल्या सगळ्यांकडून, ती अपेक्षा इथे चुकीची ठरणार नाहीये. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असणार आहे. 48 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या 48 धावा 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 83 धावांची गरज होती यासीन सर आणि 18 चेंडूत 48 आल्यात आणि 5 विकेट डाऊन्स आहेत. बट स्टील आपण मॅच मध्ये पाहतोय की हेच तर क्रिकेट आहे. नेहमी आम्ही म्हणतो की ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल दोस्तों, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. आणि म्हणूनच आज ही लढत अशाच प्रकारची आहे. ॲडव्होकेट रोहित भोईर आणि त्यांच्या सहकार्याने जी स्पर्धा आयोजित केली, जिथे अनेक लिजेंडरी क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला. महेश जी अधिकारी यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नैनेश बामणे यांचे काका महेश अधिकारी यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 12 चेंडू येणं बाकी. दरणे मला कळवत आहेत की 35 धावांची गरज आहे. वन्स अगेन आपण वळूया मैदानाकडे.
पहिला चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, पंच इशारा करतात. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती जाते आणि या पहिल्या चेंडू नंतर समीकरण बदललंय. 12 चेंडू येणं बाकी आहेत. 34 धावांची आवश्यकता असणार आहे. सिद्धेश चोगलेला गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. सुपरफास्ट अग्राव संघाला आपण पाहतोय तमाम प्रेक्षक वर्ग आता जागेवरून उठून हा सामन्याचा आनंद घेतोय, कारण त्यांना माहिती आहे थरार अजूनही फिक्स आहे. फुल टॉस बट इट्स अ स्लोअर बॉल. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं झालं. सामने थरारक व्हावे किंवा रंगतदार व्हावे ही जी काही आपली माफक अपेक्षा असते ना मित्रांनो, त्याचं उत्तम उदाहरण आपण अंतिम फेरीच्या सामन्याकडे पाहतोय. याचं संपूर्ण क्रेडिट आयोजन करताना जातं, कारण सामना 6 ओव्हरचा किंवा कमीत कमी 5 ओव्हरचा व्हावा ही जी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केली जाते, त्या अपेक्षेला आयोजकांनी या ठिकाणी पूर्ण न्याय दिला. खेळाडूंनाही मी धन्यवाद देतो, कारण आपण वेळेत आलात, वेळेत सामने हे आटपायसाठी आपण महत्वाची साथ दिलीत आणि म्हणूनच हा सामना आता येऊन ठेपलाय. 11 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असणार आहे. विष्णू झावरे यांना मी विनंती करतो की आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. विष्णू झावरे यांना मी विनंती करतो. शहबाज आणि माज ही जोडी मैदानामध्ये आहे. या जोडीला आपलं फसलेलं जहाज मैदानातून किनाऱ्याच्या कडे न्यायचं आहे आणि अशा वेळेला या वेळचा हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला खेळायचा होता. वाईडेस्ट लॉंग ऑफला जातोय गणेश. चेंडू अडवेल, फेक करेल, तोपर्यंत केवळ एकच धाव येणार आहे. थ्रिल, थरार आणि अजून बरंच काही. 10 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा अनुभवणाऱ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, कारण आज खऱ्या अर्थानं मौजा ही मौजा अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. येणाऱ्या 10 चेंडूत 31 धावांची गरज असताना व्यासपीठावरती आमंत्रित करतो निलेशजी पेटनाईक यांना सुद्धा की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. क्रिकेट स्पर्धा एका वेगळ्या सस्पेन्स मूवी कडे निघालेली आहे आणि या सस्पेन्स मूवी मध्ये अजूनही आपण सांगू शकत नाही की कोण विजेता होणार आणि कोण पराभूत होणार. याची ते नेहमी म्हणतात ना की हार आणि जीत मध्ये एकच अंतर असतं, ते म्हणजे की मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. आणि या वेळेला तो कॉन्फिडन्स महत्वाचा. 9 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. अग्राव संघ, सुपरफास्ट अग्राव संघ जर जिंकला तर सागर विचारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अर्थात पारितोषिक त्यांनी टीम साठी लावले. 9 चेंडूत 31 धावांची गरज. गोलंदाजी करतोय सिद्धेश चोगले. राईट मोर द विकेट, हरेश्वर मैदानावर. चांगला फटका खेळला. या वेळेला मागचा हा चेंडू जातोय तो डीप कव्हर मध्ये, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. जोपर्यंत शैलेशकडे फेक होईल एकच धाव मिळणार आहे. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. क्रिकेट नेहमी नाट्यमय घडामोडींकडे जेव्हा आपल्याला नेतं ना, तेव्हा तो खेळ आपल्याला आवडतो. या खेळामध्ये अपरिमित ऊर्जा आहे. या खेळामध्ये अपरिमित अशा प्रकारची रोमहर्षकता आहे. आश्चर्यकारक रिझल्ट आजवर आपण अनेक वेळेला अनुभवलेत आणि म्हणूनच क्रिकेटच्या या मैदानावरचा हा थरार आजही आपल्याला मैदानामधून बाहेर आणत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि सुपरफास्ट आग्रावला मिळालेला आणखीन एक यश. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 7 चेंडू येणं बाकी, 30 धावांची गरज. माजने 2 फटके जरूर खेळलेत, परंतु त्याला फार स्ट्राईक मिळाले नाहीये आपण पाहिलंय आणि ती स्ट्रॅटेजी या ठिकाणी यशस्वी होताना सुपरफास्ट आग्राव संघाची. 82 धावसंख्या उभारली, 83चं आव्हान ठेवलं आणि या आव्हानाचा पाठलाग करताना सामना इथपर्यंत येऊन ठेपलाय की 7 बॉल 30 रनची गरज आहे. फरहानसाठी हा चेंडू अपील झाला जरूर, परंतु निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे आणि क्रिकेट स्पर्धेमध्ये जी रोमहर्षकता, रोमांचकता आपल्याला अनुभवायची असतं, आपल्याला त्याच थराराकडे आपल्याला ही स्पर्धा घेऊन जाता आली. त्याबद्दल मी नक्कीच या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. कारण क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळाडूंनी ज्या प्रकारे आज न्याय दिलाय, मग सामन्यामध्ये वेळेत उपस्थित राहणं असेल, मैदानात चांगला खेळ दाखवणं असेल. दीपक आज डी फॉर दीपक अँड डी फॉर डेंजरस अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मैदानामध्ये
सुपरफास्ट आग्राव संघ वन स्टेप अहेड निघाला. सचिन तेंडुलकरला ज्या वेळेला विचारण्यात आला, हर्षा भोगलेने एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की सचिन तेंडुलकर तू दुसऱ्यांपेक्षा वेगळा काय आहेस, तो म्हणतो मी काही वेगळा नाहीये, मलाही 2 हात आहेत 2 पाय आहेत, पण मी विचार करतो की मी नेहमी वन स्टेप अहेड कसा राहील. ज्या वेळेला गोलंदाज काहीतरी करण्याचा विचार करतो त्याही पेक्षा मी वन स्टेप अहेड कसा असेल, आणि जेव्हा मी मैदानात क्षेत्ररक्षण करतो त्याही वेळेला मी विचार करतो मी ॲज अ फिल्डर म्हणून माझं 100 नाही तर 110% कसं देईन. तर हे फार महत्वाचं असतं. वन स्टेप अहेड असणं फार आवश्यक असतं. मग मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असो, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असा, तुम्ही क्रीडा क्षेत्रात असा किंवा तुम्ही राजकीय क्षेत्रात असा, हा मोठा फटका खेळण्याचा जरूर होता, परंतु विराजला माहिती आहे की आपण धावा देणार नाही आहोत, आणि अशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये 5 चेंडूत 30 धावांचं अंतर असणार आहे. सुपरफास्ट आग्राव संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्माइल येते आणि त्यांना माहिती आहे की ही फायनल आपल्याला स्पर्धेत मोठ्या रकमेची नसली तरी ही एक आनंद देणार आहे. या मैदानावर प्रत्येक जण, शैलेश दादा, फायनल घेण्याचं स्वप्न घेऊन येतो की या मैदानावरती एकदा तरी फायनल जिंकावी, या मैदानावर एकदा तरी तो चषक उंचावण्याचा मान संपादन करावा. आणि हीच तर खासियत आहे. सुंदर हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू नागेशच्या हातात. आहा, व्हॉट अ सेलिब्रेशन बाय विराज. थँक्यू डीजे मास्टर. 4 चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी. 30 धावांची गरज. A1 नांदगाव संघाला ज्या प्रकारे स्टार्ट मिळाला मिडल ऑर्डर मध्ये, आणि 4th ओव्हर मध्ये मात्र मी नक्की कौतुक करेन. हा चेंडू मात्र सीमारेषा बाहेर येणार का पाहायचा आहे. नागेशने प्रयत्न जरूर केला पण चेंडू सीमारेषा पार षटकार. 3-24. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 3 चेंडू 24 धावांची गरज. दरणे गुरुजींना धन्यवाद देईन, कारण ज्या प्रकारे त्यांनी आज स्कोरिंगचं काम केलंय, आमचं काम बऱ्याच अंशी सोपं केलं, आणि ज्याच्यामुळे आज सगळे स्टॅटिस्टिक्स मी तुमच्यापर्यंत घेऊन गेलो मित्रांनो, त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो. आज या स्पर्धेला वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जो जोडला, या मैदानावरती प्रेक्षकांची उपस्थिती कधीच कमी नसते, पण आजही आपण जे प्रेम या स्पर्धेला दिलं, मी ॲडव्होकेट रोहित भोईर यांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. देवदंडा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. 2 चेंडूत 23 धावांची गरज आहे, आणि अशा वेळेला विराजने मैदानामध्ये वाईड आणि नो बॉल वरती कॉन्सन्ट्रेट करावं असेच त्याचे सहकारी सांगतायत की ते नाही यावं, परंतु किंबहुना या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये जे आपल्याला अपेक्षित होतं की चांगले सामने पाहायला मिळावे, आज मैदानाचा आजचा दिवसाचा जर कोणी हिरो असेल, जसा काल सामरान हिरो होता ॲज अ बॉलर म्हणून, तसा आज दीपक आहे, गणेश आहेत, आणि अशा अनेक खेळाडूंनी केलेल्या रती महारथींच्या ज्या खेळा या मैदानामध्ये नोंदवल्या जातील त्या दीपकच्या खेळीचा सुद्धा समावेश असेल. मोठा फटका जरूर, परंतु विस्ता विस्ता दिवा मोठा होतो, तशा प्रकारची ही कहाणी असेल, कारण आता मात्र सामना हातून निसटलाय A1 नांदगावच्या. थँक्यू डीजे मास्टर. 1 चेंडू येणं बाकी आणि 16 धावांची गरज. नो बॉल ऑफ कोर्स, व्हाय नॉट, आणि काहीतरी वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु याच्यामध्ये हा धाव एकच. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. काहीतरी वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला विराजने, थोडीशी गंमत आणण्याचा प्रकार केला. काही वेळेला असे प्रकार होत असतात, परंतु पुन्हा एकदा विराज बॅक टू ऑन हिज बॉलिंग मार्क, राईट अप ओव्हर द विकेट, गोलंदाजी करण्याचा प्रयत्न परत एकदा सुरू राहणार आहे, जेव्हा एका चेंडूत 15 धावांची गरज आहे. आणि याही वेळेला हा चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. नो बॉल असणार आहे, कंटिन्यू असणार आहे, आणि आता या 7 असणार आहेत ना, या 7 धावा म्हणजे एका चेंडूत 8 धावांची गरज आहे. 1 चेंडू 8 धावा, आणि टॉस कोणाचा होता? अच्छा, कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 8 धावा. आता नो बॉल आला तर, वाईड आला तर, हा हे जे असतं ना, हे फार इंटरेस्टिंग असतं सर. बॉलर चेंज.
हा बरोबर हा असा बॉलर, एक मिनिट पुरुषोत्तम सर, प्रेक्षकांना सांगूया, असा बॉलर चेंज करता येत नाहीये, पण 2 बीमर झालेत मित्रांनो आणि म्हणून बॉलर चेंज झाला, लक्षात घ्या. नाहीतर आपण तुम्ही ऑर्गनायझरला किंवा अंपायरला पाठीमागून शिव्या द्याल, तर तसं नाहीये. हे समजून घ्या, क्रिकेट समजून घ्या. 2 बीमर झाले तर बॉलर चेंज करावा लागतो, त्याला नाईलाज आहे आणि त्याच्यामुळे बॉलर चेंज होतोय. नागेशला लास्ट बॉल टाकावा लागेल. एक बॉल 8 धावा, एक चेंडू कंपल्सरी 8 धावा असणार आहेत अर्थात. आणि 23 नंबरची जर्सी परिधान करून नागेश राईट अबाउट द विकेट. फटका खेळलाय जरूर, चेंडू या केवळ एका धावेने पराभव, एक धाव, परंतु नांदगाव वेल प्लेड, वेल प्लेड, डेफिनेटली कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. डीजे धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू सो. मी महेश अधिकारींना आमंत्रित करतो. नैनेश बामणे आज उपस्थित राहू शकलेले नाहीयेत, त्यांच्या वतीने महेश अधिकारी सन्मान स्वीकारतात. हा सत्कार नैनेश बामणेचा आहे, ज्याने आजवर या क्रिकेटला भरपूर योगदान दिले आणि बाकी संपूर्ण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची जबाबदारी गेले 2 दिवस या ठिकाणी यथेच्छ अशा प्रकारची कामगिरी ज्याने पार पाडली आणि सुंदररित्या पार पाडली, ते यासिनजी मर्चंट यांच्याकडे देतोय. धन्यवाद संदीप. कोणीही विचार केला नसेल असा हा सामना आपण पाहिला. अक्षरशः फक्त एका धावेनं हा सामना A1 नांदगाव या संघानं गमावलाय. हार्ड लक मी म्हणेन, परंतु ज्याप्रमाणे संदीप ज्या जिगरबाज वृत्तीनं अर्थात त्यांनी खेळ केला, त्यांनी फलंदाजी केली आणि अक्षरशः विजयाच्या दरवाजावरती येऊन ते पोहोचले होते, परंतु विजय मात्र त्यांना हुलकावणी देऊन गेलाय. परंतु हा खेळाचा एक भाग असतो. दिस इज अ पार्ट ऑफ गेम. माझे गुणलेखक दरणे गुरुजी यांना विनंती असेल की आपण लगेचच व्यासपीठावरती यावं. धन्यवाद डीजे मास्टर. थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला नक्कीच वेळ देणार आहे. तत्पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यावं, कारण आपण पारितोषिक वितरण सोहळ्याचा समारंभ लगेचच सुरू करतोय. काही विचार विनिमय इथे स्टेजच्या मागे बॅक ऑफ स्टेज केला जातोय आणि आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि त्याचप्रमाणे मालिकावीर या स्पर्धेचा काढायचा असल्या कारणानं थोडासा वेळ जाईल. परंतु तत्पूर्वी रेवदंडा क्रिकेट मित्र मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेले हे क्रिकेटचे सामने, कैलासवासी सौभाग्यवती स्नेहा भोईर स्मृती चषक आणि या स्पर्धेचा आपण पाहतोय अंतिम सोहळा काही सेकंदातच सुरू होणार आहे. क्रिकेट आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग जणू काही बनलेला आहे. तर इथे काहीशी अर्थातच परफॉर्मन्स करण्याची इच्छा दाखवलेली आहे, तर तुम्हाला आम्ही रोखणार नाही आहोत. डीजे मास्टर आहे आणि तुम्ही आहात. वेलकम डीजे.
धन्यवाद डीजे मास्टर. या स्पर्धेसाठी सलग 2 दिवस ज्यांनी आपल्याला सेवा दिली अर्थात ड्रीम्स क्रिकेटचे सर्व आणि ड्रीम्स क्रिकेटचे सीईओ सन्माननीय कौस्तुभ पाटील यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व टेक्निशियन्स मग स्वामी पाटील असतील, कपिल किंवा परेश या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे सलग 2 दिवस दरणे गुरुजी यांनी सुद्धा आम्हाला इथे वेळ दिला, त्यांनी सुद्धा आम्हाला इथे सेवा दिलेली आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर समालोचनच्या भूमिकेमध्ये आम्हाला आज संदीप जगे यांनी वेळ दिला. त्याचप्रमाणे काल आणि आज आशुतोष पाटील आणि मी स्वतः यासीन मर्चंट येथे हे काम पाहत होतो. तर मी संदीप आणि आशुतोष यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या मान्यवरांना इथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांना, त्याचप्रमाणे आजी माजी जे काही खेळाडू आहेत ज्यांचा आम्ही इथे सत्कार करणार होतो, ज्यांचा सत्कार केला, त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. हे व्यासपीठ आपलंच आहे, आपल्या सन्मानार्थ हे व्यासपीठ आहे. खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट रोहित भोईर यांचा आपण आभार व्यक्त करूया, कारण एक अप्रतिम सुंदर आणि देखणी नीट नेटकी अशी ही स्पर्धा आपल्या या सुंदरशा गावामध्ये त्यानं सादर केली, आयोजित केली. आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 22,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 11,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे आपण पाहतोय आणखी एक आयोजक आहेत अर्थात पुरुषोत्तम भगत यांचा सुद्धा मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल. मी सर्वात प्रथम विनंती करतोय रोहित पाटील यांना की आपण पुढे यावं. रोहित भोईर यांना विनंती आहे की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते श्री पुरुषोत्तम